एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे देविका आणि आजचा आपला टॉपिक आहे हॉट कॉटियरचं बर्थ प्लेस. म्हणजे हॉट कॉटियरचा उगम कुठून झाला, तर त्याचं आहे फ्रान्समधून हॉट कॉटियरचा उगम झाला. तर फ्रान्समध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे फ्रान्स हा खूप कला, फॅशन, आर्किटेक्चर आणि स्कल्पचर अशा कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा अशा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीसाठी खूप फेमस आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये फ्रेंच फॅशनचा समृद्ध इतिहास, त्याच्या सुरुवातीच्या काळापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे त्याच्या राजधानी होण्यापर्यंत, त्याची सद्यस्थितीपर्यंत या व्हिडिओमध्ये त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर फ्रेंच फॅशनचा 17व्या शतकापासून एक मोठा आणि घनिष्ठ इतिहास आहे. परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत हॉट कॉटियर नावाचा कला प्रकार किंवा ही अशी काहीतरी कन्सेप्ट असते ही उदयास आली नव्हती. तर असं 19व्या शतकाच्या शेवटीनंतर ही हॉट कॉटियर कन्सेप्ट आली. पण त्याआधीसुद्धा फ्रेंचमध्ये खूप सारे फॅशनचे प्रकार, फॅशन डिझाईन्स वगैरे तयार केले जायचे. म्हणजे सुरुवातीची वर्षे म्हणजे 17वे व 18वे शतक. लुईस 14व्याच्या कारकिर्दीत फ्रेंच फॅशन संपत्ती आणि स्थितीचे प्रतीक होते. त्यानंतर न्यू जनरेशन, नवीन पिढी जी होती, त्यातील रोज बर्टिन ह्या डिझायनरने रॉयल फॅमिलीसाठी, म्हणजे जे शाही दरबारी लोक, राजे राणी किंवा त्यांचे मंत्री वगैरे, हे जे रॉयल फॅमिलीचे लोक होते यांच्यासाठी ते डिझायनर ड्रेस तयार करत होते. यानंतर येतो गोल्डन एरा म्हणजे 19वे शतक ते 20वे शतक. तर 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 1958मध्ये चार्ल्स फ्रेडरिक वर्थ या डिझायनरने पॅरिसमध्ये पहिले हॉट कॉटियर हाऊस ओपन केले. तर यामुळे या डिझायनर्सना म्हणजे चार्ल्स फ्रेडरिक वर्थ यांना फादर ऑफ हॉट कॉटियर असे म्हटले जातं. तर त्यानंतर त्यांनी डिझायनिंगमध्ये त्याच्या क्वालिटी आणि डिटेल्सवर लक्ष देऊन फॅशनमध्ये रिव्हॉल्युशन घडवून आणले. आणि यानंतर कोको शनेल, डिऑर, क्रिस्टियन डिऑर सारख्या डिझायनर्सनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही जी चालू केलेली डिझायनरची हॉट कॉटियरची कन्सेप्ट आहे ही चालू ठेवली. द न्यू लुक कलेक्शन. क्रिस्टियन डिऑरच्या आयकॉनिक कलेक्शनने आवरग्लास सिलावटचे इंट्रोडक्शन जगाला करून दिले आणि हे फ्रेंच फॅशनचे एक वैशिष्ट्य बनले. हा लुक कम्प्लिटली गेम चेंजर होता, ज्याने पुढील काही दशकांपर्यंत फॅशनवर प्रभाव टाकला. वी मॉडर्न एरा 1950 ते 1960. 1950 आणि 1960च्या दशकात यू सेंट लॉरेंट अँड पियर कार्डिन नावाच्या डिझायनरचा उदय झाला, ज्यांनी फ्रेंच फॅशन विकसित करणे चालूच ठेवले. आणि त्यांनी न्यू स्टाईल, न्यू फॅब्रिक, न्यू कलेक्शन, न्यू ट्रेंड याचा इंट्रोडक्शन करून दिले, ज्यामुळे फॅशनची राजधानी फ्रान्स याचा दर्जा दिवसेंदिवस वाढत गेला. आज शनेल, डिऑर आणि लुई व्हिटन सारख्या लक्झरी ब्रँडसह फ्रान्स फॅशन लीडर आहे. जीन पॉल गार्टियर आणि व्हर्जिनी वियर्ड सारख्या डिझायनर्सने फॅशन आर्टच्या बाउंड्रीज ओलांडून हॉट कॉटियरची भरभराट केली. मेर्सी फॉर वॉचिंग. आय होप तुम्ही आज फॅशन हिस्ट्रीच्या जर्नीचा आनंद घेतला असाल. असेच नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन टॉपिक्सची माहिती मी घेऊन येत जाईन. आणि जरी तुम्हाला काही नवनवीन विषयाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.